यावेळी आईची नथ नाही पण आईचा आशीर्वाद बरोबर पाहिजे, सो मी आईचा हार घालून आले. मी बघितलं ना, ते प्रत्येकाला असं वाटतंय की हे यश आपलं आहे आणि ते प्रत्येकाने सेलिब्रेट केलं आहे. दूरदर्शनला मी काम मागायला गेले होते आणि मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला आणि त्या एकाच प्रोजेक्टमध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलं होतं आणि अभिनय पण केला होता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी चित्रगौरव पुरस्कार 2025वर जिने 2024 गाजवलं अशी छायाताई आली आहे. छायाताई कशी आहेस? एकदम मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे ताई. वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन घेऊन आपणच यायचं असं ठरवलं? असं ठरवलं नाही, पण मला आवडतं साड्या नेसायला आणि असं छान अशी फुलं किंवा गजरे मळायला. पण खूप छान दिसतेस. आजचं क्रेडिट कोणाला देतेस? ह्याचं क्रेडिट एक तर साडी नेसायचं हे माझंच असतं, पण मग जवळची माणसं सांगतात की साडी नेस किंवा याच्यावर हा दागिना घाल. जसं आजचं माझं स्पेशल मला एकाने सुचवलं की यावेळी आईची नथ नाही पण आईचा आशीर्वाद बरोबर पाहिजे, सो मी आईचा हार घालून आले. आईला नेहमीच सोबत घेऊन फिरते. हे मला खरं तर खूप नाव आहे याच्यावर. वाव. सूर कदम. माझ्या बाबांना खूप सवय होती की प्रत्येक दागिन्यावर तिचं नाव लिहायचं ते. तेच झाली ना, आईला नेहमी सोबत ठेवते ना, हेच मला सगळ्यात जास्त आवडतं. पण आज 2025चं पहिलं रेड कार्पेट आहे. हे इथे आल्यावर किती छान वाटते, सगळ्यांना भेटते, घरी आल्यासारखं वाटतं. अगदी अगदी. म्हणजे मी मगाशी पण सांगितलं ना की झी अवॉर्ड म्हणजे असं असतं ना की इथे कुटुंबातला प्रत्येक माणूस भेटतो. मग ते असतं ना, मी मगाशी पण सांगितलं की आमची गावची जत्रा असते, ते वर्षातून एक दिवस असते, पण मी ती अटेंड करते कारण की ना मुंबईत राहून पण आपण एकमेकांना भेटत नाही, ती सगळी माणसं तिथे भेटतात. सो ते झी अवॉर्ड असं आहे की प्रत्येक माणूस आपल्याला भेटतं आणि एवढ्या प्रेमाने जवळ करतं, एकमेकाच्या कामाचं कौतुक करतोय आणि कुणालाही अवॉर्ड मिळाला ना तरी ते आपण सगळेजण सेलिब्रेट करतो. सो मला यासाठी झी स्पेशल आहे. पण साड्या काही ना काही खासियत असते. या साडीची काय खासियत आहे? या साडीची खासियत एक तर पैठणी आहे आणि बरंच काही काही आहे या साडीचं, पण ते मला काही सांगता येणार नाही जास्त. पण येस. पण 2024 खूप गाजवलं आहे. एवढ्या छान छान भूमिका तू प्रेक्षकांना दिल्या, किती छान वाटतं, किती ब्लेसिंग वाटतं आता प्रेक्षकांना कडून जो प्रतिसाद आलाय, जो आशीर्वाद आलाय त्याचा. येस, अगं खूप भारी वाटतंय कारण की मला जे यश मिळालंय ना, तर मी बघितलं ना, ते प्रत्येकाला असं वाटतंय की हे यश आपलं आहे आणि ते प्रत्येकाने सेलिब्रेट केलं आहे. तर बस याच्यापेक्षा आणखीन काय आहे, एकटीने सेलिब्रेट करण्यापेक्षा सगळे मिळून आपण सेलिब्रेट करतोय. सो पण आत्ता जेव्हा आपण मागे वळून पाहतो ना, तेव्हा तो प्रवास डोळ्यासमोर जातो. काय फिलिंग असते म्हणजे आता ती मला तुझ्या डोळ्यात आत्ताही दिसते. येस, खूप मोठा प्रवास होता खरं तर, पण मी तो सगळा एन्जॉय केला. त्यामुळे आज मला अगदी मी म्हणते ना की मी पहिल्यांदा काय शाळेत जे काही काम करायचे, मला अचानक त्या दिवशी मी अल्बम बघितली आणि माझे शाळेत 7वीत वगैरे काम केलेले काही फोटो सापडले आणि मला असं झालं, अरे तेव्हापासून आपल्याला ही आवड आहे. पण ते मग त्याच्यानंतर मी स्टेजवर कधी पहिली उभी राहिले. त्याच्यानंतर मी म्हटलं ना, दूरदर्शनला मी काम मागायला गेले होते आणि मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला आणि त्या एकाच प्रोजेक्टमध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलं होतं आणि अभिनय पण केला होता. तर तो सगळा प्रवास असा डोळ्यासमोरून जातो. काही प्रश्न विचारते जे रेड कार्पेट रिलेटेड आहे. पहिलं रेड कार्पेट? पहिलं खरं तर ना खूप असं रेड कार्पेट मी नाही अटेंड केले, मला नाही बोलवत. पण आता आवर्जून बोलवते. येस, मला खरंच आठवत नाही आहे गं याच्या आधी. हां, मला वाटतं गेल्या वर्षी, मला खरं तर नाही आठवत अगं. कधीतरी 1-2 फक्त अटेंड केले असेल. चित्रपटासाठी मिळालेला अवॉर्ड? पहिल्या चित्रपटासाठी मिळालेला अवॉर्ड मला वाटतं रेडू किंवा मग न्यूड असेल. येस. शेवटचं विचारते, रेड कार्पेटवर मिळालेली कॉम्प्लिमेंट? कॉम्प्लिमेंट म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात दिसतंय की हा छान दिसतेस ताई आणि सगळेजण आईच्या नथला मिस करतायत. येस, म्हणून यावेळेस आईची नथ नाही तर हार. येस, आता हार मिस करते नेक्स्ट. येस. थँक्यू सो मच ताई आणि ऑल द बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.